नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनीषा किशोर युट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत भगरीचे धपाटे. कारण आज पौर्णिमा आहे, सगळ्यांना उपवास असतो. मलाही उपवास आहे म्हणून म्हटलं आज चला भगरीचे धपाटे बनवूया. चला मग करूयात भगरीचे धपाटे. चला तर मग आज बनवूया आपण आपले धपाटे. हे उपवासाचे धपाटे आहेत. याच्यासाठी मी भगरीचे पीठ घेतले 1 कप. तर हे याच्या प्रमाणे याच्यानुसारच मीठ घेतले आणि 2 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक करून घेतल्यात मी. आणि हे 1 बटाटा. चला आता आपण याचे बटाटा खिसून घेऊया. हे 1 बटाटा खिसून घेतले मी. आता याच्यामध्ये हे 1 कप भगरीचे पीठ टाकू. हे हिरव्या मिरच्या 2. थोडी मोठी मिरचीची साईज होती, आता लांब लांब येतात बाजारामध्ये. आणि मीठ चवीनुसार. त्याच्यामध्ये 1 छोटी वाटी शेंगदाण्याचा कुट्टाही टाकू. आता हे व्यवस्थित मिक्स करू. थोडं थोडं पाणी टाकत राहू त्याच्यामध्ये. ते भगरीच्या पिठामध्ये थोडंसं पाणी शोषून घेतं ते, त्याच्यामुळे थोडं जास्तच लागतं पाणी याला. ठीक आहे, याच्यामध्ये पाणी घालू आपण. हे पूर्ण 1 कप पाणी बसले मध्ये. याच्यामध्ये आपण आणखीन थोडंसं पाणी घालू. हे झालं असं मस्त. आता आपला तवा मस्त गरम झालेला आहे. त्याच्यावर आपण थोडंसं तेल टाकू. नवीन तवा असल्यामुळे थोडी काही गरज नाहीये याला. छोटंसं धपाटं हे करू. त्याला आपण झाकून ठेवूया. हे पहा किती मस्त भाजते हे. तर आपण याला बघूया. हे नवीन तवा असल्यामुळे याच्यावर तेल काही बसत नाहीये, साईडला पळते. आणखी आपण याला थोडंसं 1 मिनिट झाकून ठेवूया. याला 1 मिनिट झालाय. छान भाजलं असेल आता हे आपलं. त्याला आपलं हे आता मस्त भाजून निघाले धपाट. आपण याला हे पहा आपले तयार आहेत भगरीचे धपाटे. तर मला मग कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी. थँक्यू.